मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। प्रभाग क्रमांक 27च्या नगरसेविका प्रियंका राकेश दोंदे यांनी अंबड ग्रामस्थांच्या महत्त्वाच्या आणि प्रलंबित प्रश्नांना महापालिकेच्या महासभेमध्ये प्रभावीपणे वाचा फोडली आहे। अंबड MIDC परिसरामधील शेतकऱ्यांच्या उर्वरित जागांना अपुरा रस्ता तसेच रखडलेली लेआउट मंजुरी आणि वाढीव घरपट्टीच्या प्रश्नांकडे त्यांनी महापौर आणि प्रशासनाचं लक्ष वेधलंय। MIDC परिसरामधील शेतकऱ्यांच्या जागांना अनेक ठिकाणी केवळ 5 मीटरचा अप्रोच रोड उपलब्ध असल्यानं विकास कामांना अडथळे निर्माण होत आहेत। लेआउट मंजुरी रखडल्यानं बांधकाम आणि इतर विकास कामं देखील प्रलंबित आहेत। या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या जागांना पुरेसा रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी प्रियंका दोंदे यांनी ठामपणे मांडली। याविषयीची सविस्तर माहिती नगरसेवक दीपक दातीर यांनी महासभेमध्ये मांडली। तसेच नगरसेविका किरण दराडे आणि नगरसेवक नितीन दातीर यांनी देखील या प्रश्नासाठी सातत्यानं पाठपुरावा केला आहे। शेतकऱ्यांच्या पत्र्याच्या शेडला वाढीव घरपट्टी आकारली जात असल्याचा मुद्दा देखील उपस्थित करण्यात आला आहे। रस्ता लेआउट आणि घरपट्टीबाबत तातडीनं सकारात्मक निर्णय घेऊन अंबड ग्रामस्थांना दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। महापौर हिमगौरी आडके यांनी या प्रश्नावरती सकारात्मक भूमिका घेतल्यानं प्रियंका दोंदे यांच्या पाठपुराव्याला यश मिळालं आहे आणि अंबड ग्रामस्थांच्या प्रलंबित प्रश्नांना देखील गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होतीये। सगळ्यात मोठा विषय म्हणजे गावठाणाचा आहे की नाशिकची ओळख जी आहे ती गावठाणाने आहे आणि गावठाणाचा जर आपल्याला विकास करायचा असेल तर तिथे नक्कीच आपल्याला चांगली पावलं उचलावी लागतील। आपल्याला माहिती आहे की येणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये गावठाणाचा कायापालट आता आपण करतो आहे, त्याच्यामध्ये रामकालपथ आणि अनेक असे प्रोजेक्ट्स आहेत, पण ते होत असताना नागरिकांना देखील दिलासा देणं ही प्रामुख्याने महानगरपालिकेची भूमिका आहे आणि त्यासाठी गावठाणासाठी FSI साठी आणि हेरिटेज दर्जा मिळवण्यासाठी आम्ही शासनाकडे प्रस्ताव पाठवण्याचं निर्देशित केलेलं आहे। त्याच पद्धतीने प्रभाग क्रमांक 27 मध्ये अंबडमध्ये ज्या शेतकऱ्यांनी जमिनी दिलेल्या आहेत, जागा दिल्या आणि नंतर ती जमीन सुपीक राहिली नाही, त्याच्यात पीक येत नाही म्हणून त्यांनी शेड बांधले, त्यांना टॅक्सेशनचा भुर्दंड पडला आहे। त्याकरता एक शिथिलता किंवा रेग्युलरायझेशन व्हावं, त्याकरता शासनाकडे आम्ही मागणी करणार आहे व त्याचा देखील डेव्हलपमेंट प्लॅन हा कशा पद्धतीने तयार करता येईल यावरती शासनाकडे प्रस्ताव पाठवणार आहोत। त्याच पद्धतीने आपल्याला माहिती आहे की गेल्या कुंभकाळात 2002 असेल 2014 असेल यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनी दिल्या आहेत आणि त्या जमिनींचा आपण परतावा केला नाहीये। तर ह्या संदर्भात आपण प्रशासनाला आदेशित केले की आपण वाटाघाटी पद्धतीने नेगोशिएशन पद्धतीने ह्या शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला मिळवून द्यावा, कारण अनेक वर्षांपासून हे खरं तर शेतकरी जे आहेत ते वाट बघता आहेत, त्यांना कोणत्याही प्रकारचा मोबदला अजून मिळालेला नाहीये आणि म्हणून प्रशासनाने त्यांना वाटाघाटीमध्ये हे मिळवून द्यावा असं आदेशित केलेलं आहे। MIDCला लागून त्यांच्या जमिनी होत्या। सन 1972 मध्ये 1972 मध्ये त्यांच्या जमिनी MIDCला दिल्या गेल्या। पण तर मॅडम तिथे म्हणजे त्याला लागून जमिनी असल्यामुळे त्यांनी त्या जमिनी त्यांना दिल्या, MIDCला दिल्या, पण आहे ना त्या काही जमिनी त्या आता म्हणजे उर्वरित ज्या जमिनी होत्या शेतकऱ्यांच्या, काही जमिनी त्यांनी दिल्या MIDCला, पण काही जमिनी त्यांच्या उर्वरित राहिलेल्या होत्या, त्याच्यावरती ते शेती करत होते। पण कंपन्यांचं प्रदूषित पाणी असल्यामुळे त्या तिथे उत्पन्न किंवा पीक त्यांचं होत नव्हतं। मग त्यांनी तिथे पत्र्याचे छोटे छोटे शेड उभारले, पण त्या शेडला महापालिकेने घरपट्टी आणि दंड इतर दंड खूप जास्त लागू केलेले आहेत। तर ते कमीत कमी त्यांना लागू करावी ही मी विनंती करते, कारण त्यांचा म्हणजे छोटे त्यांचे शेड येतात, त्या शेडला इतके जास्त प्रमाणात घरपट्टी लावणं त्यांना खूप ते जड जाते आणि त्यांचं कुटुंब त्या पत्र्याच्या शेडवरतीच चालतंय। तर तुम्ही कमीत कमी घरपट्टी त्यांना लागू करावी ही विनंती करते। तसं मी मॅडम तुम्हाला 17/5 ला पत्रक सुद्धा दिलेले ग्रामस्थांच्या वतीने
की ती घरपट्टी कमीत कमी लावण्यात यावी. तर तुम्ही याच्यावरती विचार कराल आणि योग्य तो न्याय द्याल आमच्या अंबडच्या ग्रामस्थांना, ही मला खात्री आहे. मला तुम्ही बोलू दिलं त्याबद्दल तुमचे धन्यवाद. जो अंबड परिसर आमच्या दोंदेताईंनी त्या ठिकाणी मांडलं, किरणताईंचं मी धन्यवाद व्यक्त करतो दराडेताईंचं की घरपट्टीच्या संदर्भात आपण प्रश्न मांडला. या ठिकाणी खरं तर आपल्याला माहितीच आहे का ज्या बांधकामाला पत्र्याचा शेड असू दे किंवा RCC बांधकाम असू दे त्याला नियमित घरपट्टी त्या ठिकाणी 15 रुपये 40 पैसे परवानगी असेल तर, आणि ज्याला परवानगी नसते त्याला 3 पट दंड लावला जातो. अशा पद्धतीची आकारणी आपल्या महानगरपालिकेकडे वाटतं की ज्यावेळेस त्या अंबड MIDC जे आरक्षण पाडलं त्यानंतर या शेतकऱ्यांच्या सगळ्या जमिनी या कंपन्यांमध्ये गेल्या आणि ज्यांच्या जमिनी उरल्या तर त्या तिथे केमिकलचं पाणी त्या नापीक झाल्या. उदरनिर्वाहाचं साधन म्हणून त्यांनी शेड बांधलं आणि आपल्याकडे जास्तीत जास्त प्रकारचा टॅक्स आपल्याकडून आकारला जातो. तर मला सांगावंसं वाटतं की सगळ्यात जास्त कर देणारी MIDC हा भाग आहे आणि ह्या MIDCचे हे शेतकरी आहेत. तर आपण त्यांचा कुठेतरी विचार केला पाहिजे अशी विनंती करते. पाणी तरण्याने शेती नाशिक झाली. शेती शेती करायची कशी हो? शेतकऱ्यांनी छोटासा व्यवसाय चालू केला, शेतीमध्ये छोटे छोटे शेड मारले आणि त्याच्यात व्यवसाय चालू केला. तेच आता शेड मारल्यानंतर ते नियमित करून आणि वाजवी दरावर घरपट्टी लावण्यात यावी हीच विनंती करतो मॅडम. शेतकऱ्यांना न्याय द्या आणि तुमच्याकडून न्याय द्या ही अपेक्षा शेतकऱ्यांची आहे. किरण आहेर, C24 तास, नाशिक.